नईची सिद्धी सर निश्चितच पहिली चढाई पहिला दिला जातो का पानावर क्रीडा क्रमांक 2 वरती 10 पटीकडून पहिली चढाई संपन्न झाल्यानंतर जर्सी क्रमांक 5 च्या माध्यमातून सर पहिली चढाई असणार आहे. क्रीडा क्रमांक 1 वरती ज्याने कालच्या दिवसामध्ये अल्टेनी पलटीचा खेळ दाखवला प्रो कबड्डी स्टार बिटकेच्या माध्यमातून सर चढाई असणार आहे. काय बोला बिटकेबद्दल सर? नक्कीच त्याची ऍक्शन खूप छान आहे. त्याचा जो फ्लेक्सिबिलिटी आहे, लवचिकता, बॉडी बॅलन्स बॉडी कंट्रोल छान आहे. आतमध्ये दिसून जो पूर्ण मारतो ज्यावेळेस त्याचे 2 ऍक्शन, ही एक आहे असा एक घेऊन जातो आणि बघा बॅक टू बॅक पॉइंट आहे. तिकडे राज आणतोय, तिकडे शुभम आणतोय. निश्चितच कालच्या दिवसामध्ये पाहिली होती स्वस्तिक संघाकरता राजने गुणाची बरसात केली होती. एक गुण पहिला गुण त्याने श्री गणेशने केला होता. आजच्या दिवशी पुन्हा एकदा चढाई करता प्रो कबड्डी स्टार ज्याने जयंत कडून सर 7 गुणाची कमाई केली होती. तो स्पिटकी चढाई करता दुसरी चढाई आणि आता हे आता प्लॅन बघायला मिळेल. काल पण हेच पाहिलं होतं. अर्कम आणि निलेशदा शिंदे यांचं कॅल्क्युलेशन बघा. निलेशदा शिंदेने अक्षरशः मला मारण्यासाठी शिकार तयार केलेलं. बॅक शूटला मागे डॅशिंगला आले, डॅश केले छान पद्धतीने. कॅल्क्युलेशन चालू झाले. पहिल्याच काही मिनिटांमध्ये कॅल्क्युलेशन सुरू. नाही, वेळ मिळाली आणि वेळेचं सोनं गेलं. वेळ कोणासाठी देखील थांबत नाहीये. गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात. जी माणसं डोक्याने चालतात ती यशस्वी लक्ष्यापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला, नशीब बदले. जसे नंबर 55 अजून एक खेळाडू ज्याला निश्चितपणे तयार केलेला आहे. कारण शुभम मुक्ती बाद झाल्यानंतर आता जबाबदारी 22 याच्यावर आहे, 15 वर आहे. प्रेक्षकांना विनंती करता शुभम शिंदे व्हॉलेंटियर सोडून मागे घ्या. आपल्या गळ्यामध्ये व्हॉलेंटियर स्वयंसेवकचं आयडेंटिटी कार्ड आहे, तुमचं आम्ही ऐकणारच. सुरेश सर आपण बोलल्याप्रमाणे गुणसंख्या 2-3 एक अटीतटीचा सामना. तुम्ही बोला सेमी फायनलचा सामना होईल परंतु क्वार्टर फायनलचा सामना पण अटीतटीचा सामना बघतोय. काय बोलतोय संघाबद्दल? आणि संधी मिळाली. किती ऍडव्हान्स टॅकल बघा. एस्केप करायला संधी होती स्वस्तिकच्या खेळाडूला, मात्र राजला संधी दिली नाही. अप्रतिम दोन संघ सेमीफायनल पोहोचले. चेंबूर मुंबई उपनगर वाघजाई. आणि या ठिकाणी बघा काय बोललं, परफेक्ट केलं. लेट झालेला टोटच संघाच्या प्रशिक्षकांना सूचना आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाची ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा चालू आहे. इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी आपला सर्वांग सुंदर खेळ पाहण्यासाठी इथे पाचारण केलेलं आहे, बोलवलेलं आहे. एखादी स्पर्धा घ्यायची म्हटलं की तिला 2-4 महिने अगोदर स्पर्धेची तयारी करावी लागते. ग्रामीण भागात सर्व खेळाडूंना, त्यांच्या संघनायकांना, त्यांच्या प्रशिक्षकांना सूचना आहेत. कोणतीही तक्रार, अवास्तव तक्रार उगाच भांडत राहू नये. क्रीडा क्रमांक 2 वरती काय घडते पाहणार आपण. अतिशय हा देखील रोमांचक सामना आपण पाहणार आहोत. क्रीडा क्रमांक 1 वरती एक अतिथीचा सामना पाहतोय. 4-3 पुढे फलंदाज आपण पाहतोय. एक जबरदस्त चढाई पाहतोय. पुन्हा एकदा बिटकेच्या माध्यमातून प्रो कबड्डी स्टार बिटकेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. आक्रमक खेळ दिला जातो का पाहणार होतो पण जर्सी क्रमांक 2 बिटके ज्याने प्रो कबड्डी खेळताना जबरदस्त चढाई केली. तोच बिटके चढाई करता अल्टेनी पलटीचा बादशाह बिटकेच्या माध्यमातून चढाई असणार आहे. आता मात्र नजर हटली आणि बिटकेला मात्र मैदानाच्या बाहेर जायला लागतं. टॅकल दिलं जातं. सर काय बोलायला टॅकल बद्दल? नक्कीच राईट रेडर होतं, त्यामुळे राईट टर्न ऍक्शन मध्ये आला
उत्तम आहे तो मात्र पुन्हा एकदा अक्षय, अजून एक अनुभवी खेळाडू. टायमिंगला आपल्या संघासाठी जो जो संकटमोचक उभा राहतो असा हा खेळाडू आहे. चढाई करताना स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघाकडून जर्सी नंबर 17 5च्या कव्हरमध्ये. सेमीफायनल या अगोदर आपण पाहिले चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर वागजाई कोकेवाडी हा संघ पोचलेला आहे. फायनल स्वस्तिक डीजे माईकचा आवाज कमी करा. डीजे माईक दोन माईकचा आवाज कमी करा. डीजे माईकचा आवाज. क्या बात है, अप्रतिम. 1 2 3 4 धुळ उडवीत खेळाडू निघाला. लाल मातीचा खेळ आहे, रंगात रंगूया. कबड्डीच्या खेळानं खेळाडूला खेळाडू आणि माणसाला माणूस जोडूया. प्रतिम मध्यरेषा 5 4 गुण सुपर रे. मी आताच म्हटलं होतं संघाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा संकट मोचक म्हणून कोण जातो तो जर्सी नंबर 17 अक्षय. 4 गुण आणि त्वरित ऑल आउट. बघा या ठिकाणी एवढी तुटून पडले झालं की आजचा दत्तजयंतीचा उपवास सोडला सगळ्यांनी. अक्षरशः तुटून पडले. सरपंच साहेब, सरपंच साहेबांनी खूप मेहनत आहे. 3-4 दिवस अगोदर अनिलजी नगराला शिंदे. येस नक्कीच उद्या 14 नंबर आहे त्याच्यामध्ये खूप अपेक्षा आहे. 14-7 दसकरीसाठी द प्ले टू वॉच आउट दोन खेळाडू आहेत. संकेत गडचे संकेत अपेक्षा आहेत निश्चितच. आणि आपल्या क्वालिटीप्रमाणे आता खेळ आपल्याला पाहायला मिळेल. जसे नंबर 2 म्हणजे जसे नंबर 2चा आपण एक जर पाहिला जास्तीत जास्त प्रयत्न जशी आपण पाहिले कव्हर झाली होती पुन्हा एकदा. आणि जर्सी नंबर 2 काय करतो तो वरती जाऊन जास्त अटॅक वरती करतो म्हणजे दोन्ही त्याला सुद्धा कॉर्नर आणि त्या दृष्टिकोनातून थोडासा डबल मोड. आणि या अगोदर त्याने पाहिलं तर राईट कव्हर झाली होती पॉईंट मिळाला श्रेयसला. त्यामुळे आता आपलं शुभमला थोडंसं वेगळ्या रणनीतीने खेळताना पाहिलं जी एमटी रेड होती. आणि आता लेफ्ट कव्हर ऍक्शन मध्ये राकेशभाई गुले पॉइंट. राज साळुंखे कॅल्क्युलेशन करावं लागेल कितीची कव्हर आहे, कोणता खेळाडू काय खेळला. पुन्हा एकदा शुभम सज्ज पुन्हा एकदा पुन्हा अटॅक करतोय. पाहतो आपण त्याच्या सुरेख चढाई ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहे. संपूर्ण या स्पर्धेला पाणी नसतात. चौधरी करण्यात आलं देवस्थानच्या चौधरी सन्मान करण्याचे सन्मान करण्यास अनेक भाषण सन्मान करा. तर आता असं मी हेच म्हटलं होतं की या अगोदरची एमटी रेट काय सांगून गेली की शुभम इतके वरती ट्राय कोणाला करणार निलेश दादाला. त्याने वरती तेच केलं. खाली ट्राय केला बोनस कव्हर का पाहिलं राईट कव्हर वरती येतोय आणि सगळं वरती गेला. तिथे कंट्रोल गेला दोघांचा. मात्र डॅश छान केलं. त्यामुळे आता एक संधी आहे थोडी कंट्रोल शांत कव्हर करून. कारण एक महत्वाचा चढाईपटू बाहेर आहे. निश्चितच कालच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं सर की शेख अक्रम शेख आपण पाहिलं तर कालच्या सामन्यामध्ये पहिला एकही सामना खेळला. त्याने पूर्ण सामन्यामध्ये 40 मिनिटं मैदानामध्ये होता. आज देखील पाहतोय फर्स्ट हाफमध्ये देखील पूर्णपणे मैदानामध्ये अजूनही त्याला बाहेर जाता काढता आलं नाहीये धुळे संघाला. या साळुंखे थर्ड या साळुंखे 6च्या कव्हरमध्ये गजर बांधलेला आहे. राज या ठिकाणी त्यावेळी चढाई करताना लेफ्ट कव्हर जसे नंबर 7 तयार आहे, सज्ज आहे निश्चितपणे. आणि क्या बात आहे अप्रतिम. मला म्हटलं ना सेमी फायनल प्रमाणे मॅच होणार. राकेशभाई घुले पुण्याचा संघ देखील या मॅचला लाईव्ह घेणार नाही. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर कुर्ला पुन्हा एकदा आतमध्ये आलेला आहे. जीवनदान मिळालंय.
म्हणजेच शुभम बिटके चढाईसाठी 4च्या कव्हर मध्ये नाही टेम्परामेंट चुकतंय. मोमेंटम ज्या पद्धतीने सुरू आहे राकेशभाई फुले टाइम आउट पाहिजे. नाही का इकडे दोन क्रमांक 2 वरती काय करतोय होती संकेत दर्शीला टॅकल काढला. पुन्हा एकदा वरती क्रमांक 10 पुढे क्रमांक 1 वरती अतिशय सुंदर आहे आक्रमक खेळाडू दैमान राईट मध्ये अतिशय स्वेट टॅकल. या बात आहे. आदित्य प्रजापती कुमार संघामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवडसाठी खेळलेला आदित्य ऍक्शन मध्ये आला आणि आता अडकवला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे फक्त यासाठी टाइम आउट घेतला होता. अशोक टीमची कव्हर होती. व्यापारी अध्यक्ष पुन्हा एकदा क्रमांक 8 सबस्टिट्यूट म्हणून रेडरला आतमध्ये आणले 8 नंबरला. एक टच पॉईंट घेऊन येणार का बोनस घेऊन टच पॉईंट आणणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. त्यावेळी चढाई आणि कव्हर लेफ्ट कव्हर ऍक्शन ऑल आउट. 2 आपण टाइम आउट पाहिलं जे निर्णायक घेतले दिनेश धावडे जे संघाचे आपण पाहिले तर निश्चितच आपण टाइम आउट पाहिले आणि त्या अनुसार हा बदल करायला चैतन्य राठोड आदित्य प्रजापती सर विचार खात्याला ऍक्शन मध्ये यावं लागेल. ज्या पद्धतीने शुभम ऍक्शन मध्ये आपण पाहिला या सामन्यामध्ये कालच्या दिवशी शुभमच्या ऍक्शन मध्ये नव्हता परंतु आजच्या दिवशी शुभमने चांगला खेळ केलाय. फर्स्ट हाफ मध्ये मोठ्या संघासमोर सर मोठा खेळ पाहायला भेटतो आपल्याला मोठ्या खेळाडूकडून. अशोक अजून या मॅच मध्ये खूप वेळ बाकी आहे. दोन्ही संघ आपला महत्वाचा पत्ता बाहेर काढत नाहीये. सिच्युएशन प्रमाणे या ठिकाणी पत्ता बाहेर निघला अजूनही शुभमच करतो. तिकडे गेले तर अडकम यांचं देखील कॅल्क्युलेशन सुरू आहे त्याच्याबद्दल नंतर बोलू. निश्चितच सर आपला आवाज चिपळूण तालुक्यामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आपण पाहत असतो. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेस सदिच्छा भेट दिलेली आहे. आमचे माजी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष व्यापारी अध्यक्ष परिपूर्ण लब्धे यांना प्रत्येकच्या वतीने शाळा पुरस्कारून घेऊन त्याची सन्मान करण्यात येत आहे. मी सर्वेश्वर शिंदे यांना विनंती करेन त्यांचा याची सन्मान करा. शुभम पुन्हा एकदा 7 मध्ये बोनस राऊंड भारतीय लब्धे यांचा याची सन्मान होत आहे त्या त्यांनी स्वीकार करावा. दोन कॉर्नर सज्ज आहे. एखादा ब्रेडर 1 वेळ 2 वेळ 3 वेळ 4 वेळ कंटिन्यूस जो स्टॅमिना लागतो ते देखील आवश्यक. फक्त स्टॅमिना नाही तुम्हाला स्टेपिंग करायचं आहे तुम्हाला टर्नला बघायचं आहे तुम्हाला कॉर्नरला बघायचं आहे टेक्निक दाखवायची आहे स्किल आवश्यक आहे आणि तो स्टॅमिना टिकवायचा आहे कारण पूर्ण 20 मिनिटं खेळायचे. त्याच्यानंतर पुन्हा ब्रेक त्यानंतर पुन्हा त्यामुळे सहज शक्य नाही. मॅच छान होणार. गुणसंख्या पण आपल्याला कळेल 14-15 गुणसंख्या पाहतो आपण. स्वस्तिक संघाची गुणसंख्या 14-15 14 स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि 15 असताना पुन्हा एकदा रेडर आउट आणि आता आउट कोण झाला शुभम बिटके. धक्का आहे बसामध्ये धक्का आहे. मी तुला या अगोदरच बोललो 1 वेळ येणार 2 वेळ येणार स्किल आहे स्टेपिंग करायची आहे टेक्निकल करायचं आहे स्टॅमिना ठेवायचा आणि तो परत कुठलाही पॉईंट न घेता आपण रेडर आउट. आता संधी आहे स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरला 1-2 चांगल्या कव्हर आणि आता 55 नंबर जर्सी असलेला सत्याचे पुन्हा एकदा यश मिळवणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. तुमचं पुरा बऱ्यापैकी नाटक शैली यष्टी असलेला खेळाडू अक्षय गेल्या चढाईमध्ये आक्रमक जर खेळ पाहिला अक्षयचा कालच्या दिवसामध्ये अक्षय चांगला सुंदर खेळ पाहिला. अक्षय काय होत असेल खूप छान खेळ करतो मास्टर माइंड. आता काय केलं त्याने आता मॅचची सिच्युएशन आपल्याला टच पॉईंट घेऊ शकतात आणि आपण एक ट्राय करूया बोनस आणि बोनस त्याने घेतलं म्हणजे मॅच पुढे घेऊन जातो मोमेंटम आवश्यक आहे आणि लाइन से भटके तो पडेंगे फटके. राइट टर्न इन एक्शन राइट टाइम राइट टैकल अनदर पॉइंट टू स्वस्तिक मुंबई उपनगर. These points
points are really required to come back in the game and the back-to-back 2 points. शेवटचे आपण पाहतोय 2 पॉइंट आले. जसे नंबर 8 याला एक संधी मिळते. राज प्रमाणेच हा देखील खेळाडू आहे. कॅल्क्युलेशन करावं लागेल. मॅच सिच्युएशन समोरच्या भागाला किती खेळाडू आहे, कोणता खेळाडू या ठिकाणी ट्राय करू शकतो, कोणता खेळाडू थर्ड रेटला येऊ शकतो, सर्व कॅल्क्युलेशन. आता येतोय विशाल ताटे. हरियाणा स्टीलर्स कडून आपण पाहिलंय. हरियाणा स्टीलर्सला ज्या वेळेस गरज होती त्या वेळेस याने पॉइंट्स आणलेले आहेत. आमच्या सर्व रनर अभिनय स्त्री शक्ती देखील या ठिकाणी उपस्थित आहे. यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जो क्रमांक 2 वर सामना आहे दसपटी क्रीडा मंडळाच्या पालकाच्या मागे घेतलेल्या सर्व आमच्या माता भगिनी यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि ज्यावेळेस बॅट लागले त्यावेळेस अँकल होईल चौढा पकड. आता आपण येऊया क्रीडा क्रमांक 2 वर. या ठिकाणी थर्ड रेट साठी केसर बच्चा शुभम असणार आहे. एक युवा टॅलेंट आहे. शुभमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चांगला खेळ पाहतो. तो युवा टॅलेंट शुभमच्या माध्यमातून मोठे मंच शुभमच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई पाहतो आपण. सेट आपण पाहतो. आक्रमक खेळ देखील दिला जातो पाहणार आपण. एक युवा टॅलेंट आहे आणि पुन्हा एकदा आक्रमणीचा प्रयत्न. रिटर्न आउट 1 पॉइंट कानपूर. मुंबई शहर 4 वेळा प्रयत्न केला. बघा आपण 5-6 मध्ये असतात. Each 1 point. आणि यशस्वी कवन. हो शुभम बिटके वन्स अगेन कॅच. अजून एक सुंदर कॅच झालेलं बघूया. मॅच फिरवतोय का बघा. मगाशी त्या पाल्यामध्ये ऑल आउट दिला. आता हळूहळू 500 कव्हर होते, 700 होते. अक्षय पुन्हा एकदा निर्णायक क्षणी सामन्याचं गणित समीकरण बदलणारा खेळाडू. स्वस्तिक क्रीडा मंडळ चढाई करत असताना सर अक्षयच्या पाड्यात 3 ते 4 चढ्या झाल्या. स्ट्राईक रेट खूप मोठा आहे. त्याच्या खात्यामध्ये 5 गुणाची कमाई आहे. आपण क्रीडा 2चा सामना पाहिला तर निश्चितच ज्या प्रकारे आपण जसे 4 शुभमला पाहिलं तर 5 आणि 4 मध्ये तुम्हाला वेगळ्या स्किलने प्रयत्न करायचे असतात. तुमची जी नॉर्मल स्किपिंग असते 5-6 मध्ये ती जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणे डिफेंडरला चान्स मिळतो की आपण या रेडरला आउट करू शकतो. रेडर काहीतरी वेगळं करायला जातो. कारण आपली रेग्युलर जी आपली यूज टू असते सर्व ते प्रॅक्टिस. त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. समोर टीमची कव्हर आहे, डिफेंडर मजबूत आहे, कुठे आपल्याला ट्राय करताना वरती अटॅक करता येईल, कोणत्या खेळाडूला अटॅक करावा लागेल, या सर्व गोष्टी. म्हणूनच टाइम आउट घेतला होता. टाइम आउट मध्ये हेच सांगितलं होतं. आमच्या सर्व स्त्री शक्ती प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतो. आज कितीतरी प्रेक्षक पाहतो. अक्षरशः मंदिरा शिवायला देखील आपल्या झाल्या नाही एवढी गर्दी आहे. याची कसं कुठली चुकी करेल कुठली स्पर्धा. आणि या स्पर्धेचं कारण ही स्पर्धा पाहिलीत ना श्री दत्त गुरु चषक. श्री दत्त गुरु चषक हे अनेक वर्ष ह्या मंडळाचं पुढे लागणार आहे की अनेक वर्ष गेले 30 ते 35 वर्ष मंडळ सातत्याने मोठ्या स्पर्धा घेतात. कोणत्या वेळी आतमध्ये येणार मगाशी मी बोललो ना की काही गोष्टी मी नंतर सांगेन. आता खऱ्या अर्थाने मास्टर माइंड निलेश दादा शिंदे यांच्या आता खूप रणनीती बघायला लागतील. टायमिंगला जर शुभम आल्यानंतर काय घडणार आणि अर्कमचा रोल प्ले काय असतात खूप काही गोष्टी घडणार त्या मॅचमध्ये. याच्या मासमध्ये आलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला दसपटी संघाला कमबॅक करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कव्हर जोडावी लागेल. संकेत घडशीला ऍक्शनमध्ये यावंच लागेल किंवा 2 रेड जर एम्प्टी झाल्या 3ऱ्या रेडला जाणारा जो खेळाडू असेल तो स्पेशालिस्ट आणावा लागेल आणि त्याला पॉईंट घेऊन यावंच लागेल. किंवा तुम्ही समोर त्याला आमंत्रित करू शकता आणि तुम्ही 3rd रेड कव्हर करू शकता. बघूया कारण पहिल्या काही मिनिटांमध्ये दसपटीने 2-3 गुण मिळवले तर ही मॅच पण शेवटच्या मिनिटापर्यंत जाणार. म्हणजे दोन्ही बाजूला रफ अँड टफ. निश्चितच संकेतपेक्षा ऍक्शन मध्ये येणं गरजेचं आहे.
कोचने सांगितलं होतं की श्रेयचा ऍक्शन मध्ये येणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत स्वप्नील कबड्डी स्टार स्वप्नील दादा मैदानामध्ये आहे. तोपर्यंत काही होऊ शकतं. तोपर्यंत आपण पाहिलं तर क्रीडा क्रमांक 1 वरती निलेश दादा तोपर्यंत मैदानामध्ये असणार आहे. तोपर्यंत काही घडू शकतं. प्लीज प्लीज समोरच्या समोरची प्लीज संकेत वर्षीचा मी उल्लेख का करतोय श्रेयस इट्स ओके श्रेयस तुला संकेतकडे थोडी पॉवर आहे. प्रतापराव गणपतराव शिंदे आपली स्पर्धा रेणेश्वर यांचे सुपुत्र आदित्य प्रतापराव शिंदे यांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आमचे फुटबॉल प्लेअर आहेत. मी ज्याला नक्कीच रोनाल्डो म्हणतो ते आदित्य या ठिकाणी आलेले आहेत. आदित्य प्रतापराव शिंदे यांचं देखील हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा क्रीडा क्रमांक 1 वर जाऊया. प्रेक्षकांना थोडं विनंती होतं मागे व्हा. मला अशोकजी बोलले होते पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रेक्षकांची एवढी गर्दी होईल. साळुंके आणि हा खेळाडू निर्णायक ठरणार. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरसाठी कव्हर सक्सेसफुल. राकीब भाई गुले पॉइंट. निश्चितच सर आपण क्रीडा क्रमांक 1 वरती पुन्हा जाऊया. पलटवार दिला जातोय शुभम कडून. ऍक्शन मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा. या बात है. कव्हर करण्याची स्टाईल बघा. पुढे उलटे बघा जातो उजवा हात. बीडवाल्यांची वेगळी टेक्निक असते ज्या प्रकारे 1 नंबरने काम केलेलं आहे. आणि ही मॅच छान होणार. शेवटच्या मिनिटापर्यंत राहणार आहे. गेमच्या कव्हर नव्हे तिकडे शिवमला आपण पाहतोय आणि शुभम या ठिकाणी मॅच पुढे घेऊन जातोय. थर्ड साठी श्रेयस. तर इथे ऑल आउट वाचवायचं आहे. बोनस तर मिळालेला आहे. टच पॉइंट घेऊन जाणार का जर्सी नंबर 3. शुभम 1+2 3 points. Match is on. पंचसमिती माजी उपसभापती सह्याद्री स्पोर्ट्स सीसीटीव्ही लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन दर्पे दिवेकर आदित्य आणि विक्रांत शिंदे. सर ऍक्शन मध्ये ओव्हर होता अक्षयला आहे. त्याने फर्स्ट हाफ मध्ये चांगले चढाई पाहिजे. अक्षयच्या बाजूने पुन्हा एकदा अक्षय कमबॅक केलं जातं. काय गरजेचं होतं गरजेचं असताना पुन्हा एकदा कमबॅक नाही दिलं जात आहे. पण तो ऍक्शन यावं लागेल आता स्वस्तिकच्या अक्षयला. मोंडेगावचे उपसरपंच श्यामजी खेचे नंबर 2. त्यांना विनंती करतो सचिव सेकंड हाफ शिवंजन क्षणाला तितकं यशस्वी करण्यासाठी सज्ज होणार. बघूया सेकंडामध्ये पुन्हा एकदा निघाला होता. कॉर्नर वरून निघाला होता आणि निघालो मात्र कव्हर आली. चांगली कव्हर कमबॅक सपोर्ट छान होता. राईट टर्न इन ऍक्शन. थर्ड रेड पुन्हा एकदा थर्ड रेड असणार आहे. डायची चढाई आणि संकेत गरजीला कमबॅक करणं गरजेचं असताना कमबॅक देतो होतो कपाल. पुढे चढाई गेले पण राईट मध्ये टच करण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांना विनंती आहे जे समोर प्रेक्षक रॅलिंगला टेकून उभे आहेत थोडे मागे व्हा. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज सर्व त्या साईडला डॅश करताना तुमच्या हातावर लहान मुलं ही लहान मुलं शुभम यांना बाजूला घ्या. आज दत्त जयंती सुरू आहे. हनुमान जयंतीला वेळ आला. सर मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो होतो अंतिम सामना होण्यापूर्वी इथे खचाखच स्टेडियम असणार. हजारो हजारो जोर देऊया का मुलांना प्लीज.
तुम्ही अनेक स्पर्धा सर्व महाराष्ट्रात आयोजन करा पण आमचं इंट्रोडक्शन पाहिलं का चुकूनचं येस येस तर कबड्डी एक ही स्पर्धा दंडवी म्हटलं जाते. एक स्पर्धा मी पाटण्यामध्ये केली होती गजानन संघर्ष दिवशी दाखवली शैलेश सावंत 2017-18 त्यावेळी देखील जवळपास 3.5-4 फायनल झाली. राजापूर वडद असो या ठिकाणी स्पर्धा ही स्पर्धा 4:45 संपली होती. आज पण आपण पाहतो उद्याचा प्रतिसाद मात्र ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे. आणि राज्यस्तरीय स्पर्धेला असं स्वरूप झालेलं असं जणू काही व्यावसायिक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये महिंद्रा बोंगे पोटलं साडी जयसिंगच्या शुभम महत्वाची कामगिरी करावी लागेल. शुभमला नाही पाय फिरवायला गेला तिथे एक होईल. स्वस्तिक करण्यात ठरला होता शुभम के बाहेर आणि आता महत्वाची कामगिरी करावी लागेल. राज आणि कसुबाट सुपर टॅकल लावण्याचा पुन्हा संख्या पाहिजे 11-15 पुन्हा सुपर टॅकल मानसला चढाई केली जाते. दुसरी क्रमांक आजच्या माध्यमातून चढाई असणार आहे. सुपर चढाई मात्र ही देखील एकटी चढाई पुन्हा जर पाहिलं तर पुन्हा क्रमांक 1 वरती पुन्हा जर्सी क्रमांक 55 च्या माध्यमातून 26 गुणसंख्या रात्रीबाई गेले पुणे आणि 21 स्वस्तिक दिनामध्ये मुंबई उपनगर. शुभम बाहेर आहे मात्र आता शिंदे नाम समझ के फ्लावर समझे गया पाया अप्रतिम सुंदर 6 श्रेयस क्रमांक 1 वरती अक्षय पुन्हा अक्षयला फायर करावं लागेल. अक्षय मध्ये यावं लागेल. पुन्हा एकदा अक्षय फायर केलं जातं का पानावरती अक्षयची एकटी चढाई क्रमांक 2 वरती पुन्हा एकदा क्रमांक मागे धाव संख्या एकदम क्लोजिंग असताना पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 स्पोर्ट्स मुंबई शहर विरुद्ध 10 पेटी क्रमांक चिखलूर सुरू असलेला सामना अतिशय अटीतटीचा. दोन्ही मैदानावर दिव्य संघ पिछाडीवर आहे. 5-6-4 गुणांनी त्या ठिकाणी काही घडू शकतं. बोनस पॉइंट मिळतो. चैतन्य राठोड आदित्य प्रजापती विशाल शुभम कामगिरी करत असताना राज साळुंके या ठिकाणी सज्ज होताना या ठिकाणी निश्चितच लेफ्ट मध्ये आपण पाहतोय 6च्या कव्हरमध्ये चढाईसाठी स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरकडून आणि आता बोनस लास्ट ऍक्शन मध्ये पाहतोय सेकंडामध्ये राजला ऍक्शन दिली. सेकंडामध्ये पहिली चढाई आणि या चढाईमध्ये आता खूप मात्राची चढाई चढाई कमबॅक करण्याचा स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपलेली नाही कारण मी अजूनही जिंकलेलं नाही. इफ यू वॉन्ट टू बिकम अ पॉप्युलर सिद्ध करावं लागेल प्रसिद्ध होण्यासाठी तुम्हाला. यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. संदीप बोलतो श्रेयसला ऍक्शन मध्ये यावं लागेल. श्रेयस ऍक्शन मध्ये पाहिलं तो ग्रुप देखील पाहिलं काय बोलायचं आहे श्रेयस आता फक्त लोक शांत ठेवून घ्यायचं. जो काम कूल खेळ तो या ठिकाणी निर्णायक ठरेल. राज ये फ्रीडम सही करताना या ठिकाणी आपण पाहतो लेफ्ट कव्हरला आपण खेळत असताना पाहायला मिळते 22 विशाल काटेचा खेळण्याचा दृष्टिकोन वेगळा. शुभम भेटते विशाल काटे पूर्ण मॅच मध्ये ग्राउंड मध्ये तुम्ही पाहिले शुभम आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं आपण पाहिजे तुफानी खेळ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर पूर्ण वेळ घेतल्यानंतर वॉक येत असेल किंवा आतमध्ये कव्हर सांभाळणे असेल. विशाल डिसेंबर 22 इकडे श्रेयस संकेत या ऍक्शनमध्ये यावं लागेल. विशाल स्वप्नील याची जबाबदारी आहे थोडं सांभाळण्याची. बघूया काय घडतं. स्पोर्ट्स क्लब यांच्यासाठी देखील आता महत्वाचा सामना आहे कारण जिंकणारा सेमीफायनलमध्ये चेंबूर केल्यानंतर चेंबूर आणि वाघजा या संघाबरोबर खेळायचं. अक्षय चढाईसाठी खेळ अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. तो टच अयशस्वी. स्पोर्ट्स क्लब शहराचा महत्वाचा चढाईपटू
The play to watch out मी म्हटलं होतं जसिन मसोडा 5 and he has to play not only just to play a natural game to extend the game to extend game करून जातोय एक रेडर ज्याची महत्वाची कामगिरी होते टायमिंगला पॉइंट आणणारा तो देखील बाहेर डू ऑन आहे तर रेड साठी बघूया 5च्या कव्हर मध्ये अक्षय अक्षय फायर सगळे बरोबर संकटामध्ये अक्षय फायर राज पार होतोय स्वस्तिक करता एक गोल पुणे जर्सी क्रमांक 15 अक्षय सॉरी श्रेयस जो डिफेंडर महत्वाचा ठरणार बघूया कोण येणार चायना बॉल घेऊन अभेद्य बचाव कोण करणार की निश्चितपणे 14 जणांना चकून या सर्व क्षेत्र रक्षकांना चकून चढाई कामगिरी करणार जसे नंबर 16 अजून एक अंकुश कुर्तीचा महत्वाचा खेळाडू चढाई करण्यासाठी सज्ज होतो बोनस ऑन आहे 6च्या कव्हर मध्ये शांत एमटी सर कालच्या दिवशी पाहिल्या पण की 16 जर्सी क्रमांक दत्तगुरु क्रीडा नगरी मुक्काम रहाटवाडी शिरगावच्या क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं कबड्डी प्रेमींचं हार्दिक स्वागत दोन्ही मैदानावर अतिशय चुरशीचे सामने तो टच हे करण्यासाठी जर्सी नंबर 5 अपील करतोय थर्ड रेड साठी श्रेयस इकडे 18-15 तर तिकडे आपण बघूया गुणसंख्या ग्राउंड नंबर 1 27-24 27 राकेशभाई घुले पुणे 24 स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विशा 4च्या कव्हर मध्ये आपण पाहतोय चढाई करण्यासाठी अक्षय डबल थाय सर आज दुसऱ्यांदा आपण डबल थायवर पाहिला सक्सेसफुल डिसिप्लिनने खेळा डेडिकेशनने खेळा कमिटमेंटने खेळा कमिटमेंटची शिस्त मैदानावर दिसली पाहिजे शरीरसष्टपटू बॉडी बिल्डर नंदकिशोर शिंदे यांसाठी कडे आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि ही सुपर टॅकल किती महत्वाची ठरणार हे मात्र गरजेचं राहील या मॅचचा टर्निंग पॉइंट होणार कारण शुभम बिटके आता आतमध्ये येणार आणि टाइम कॉपरेट करा सर्वांना मागे घ्यायचे प्लीज कॉपरेट करा मित्रांनो स्पर्धा आपल्या घरची स्पर्धा आहे महाप्रसाद देखील सुरू झालेला आहे जेवण देखील सुरू झालेलं आहे मात्र प्रत्येक जण संगीत खुर्ची घेतो एकदा उठून गेलो का परत सीट ट्रेन मिनिट आउट आहे त्यामुळे प्रत्येकाची वेगळी नजर आहे लहान मुलं वेळेला कॅमेरामॅनला देखील नंतर विनंतीने टाइम आला तर 2 लहान मुलं स्वेटर घालून एक पिंक कलरचा लाईट आणि एक रेड कलरचा अक्षरशः त्या रॅलिंगच्या मधल्या गॅप मधून डोकं बाहेर काढून बघताय की नक्की कोण कुठे आहे काय करते हे प्रेम आहे कबड्डीवरचं हे प्रेम या खेळाला या उंचीवर घेऊन गेलं स्वतः समुद्रा पलीकडे घेऊन गेलं लवकरच कबड्डीला ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळण्याची जी प्रयत्न टेक्निकल गोष्टी सुरू आहेत 4च्या कव्हर मध्ये संकेत गडशी सज्ज होताना समोर आहे अंकुश स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर 10 पडी क्रीडापटू चिपळूण या संघाकडून चढाई 4च्या कव्हर मध्ये थर्ड रेड शुभम थर्ड रेड साठी या ठिकाणी गणेश शिंदे आपल्या मित्रांना म्हणतोय जय सद्गुरू दत्तगुरु चषक पाहायला आलेले पाहतोय बोनस पॉइंट हा जो ऑल आउट आहे हा महत्वाचा ठरणार आहे स्वस्तिक क्रीडा मंडळ संघाकडून जर हा ऑल आउट राकेशभाई घुले पुणे संघाला जर मिळाला तर या मॅचचं गणित 5ची आघाडी आहे अजूनही पाहिलं तर त्या अनुषंगाने
प्रयत्न आणि वेळ मिळाली, वेळेवर त्या गोष्टी होणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीला वेळ नसते, मात्र प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हायला हवी. आणि आता लॉबीचा वापर केलेला आहे. पंच पाहत आहेत. व्हॉलेंटियर म्हणजे बघा लागलाय कुठे, नाही तर पाण्याला काही खड्डे लागले असेल, स्प्रे डोळ्याला मला. महत्वाचा सामना आपण पाहतोय सुरू आहे. आणि या ठिकाणी अप्रतिम कामगिरी पॉइंट राकेशभाई घुले पुणे या संघासाठी. मी म्हटलं होतं एक ऑल आउटची गरज होती, मात्र या ठिकाणी पंच ग्राउंड नंबर 2 पंच ऑफिशियल ग्राउंड नंबर 2. बत्तीस 26 राकेशभाई घुले पुढे 26 स्वस्तिक. इकडे आपण पाहतोय गुणसंख्या बोनस जर्सी नंबर 5. चढाईसाठी नंबर 5. उत्तम प्रकारे राहण्याची जेवणाची सोय केली. प्रोप्रायटर कौस्तुभ जोशी यांचाही आमच्या आठवड्यावरती सन्मान करण्यात येते. सन्मान चिन्ह देऊन जी उपसभापती बाई घेतली आणि विनंती करून कौस्तुभ जोशींचा यथोचित सन्मान करा.